पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सचिन आता सांग तरी, केवढा सस्पेन्स येतोय तुम्हाला? पण कुठे जातोय? कळेल, लवकरच कळेल। तुझे मित्र सगळे प्रिपरेशन करून वाट बघतात, असंच काहीतरी आहे का? अशा गोष्टी फक्त सिनेमात होतात रिया, खऱ्या आयुष्यात एवढ्या सोप्या असत्या गोष्टी तर काय होतं अजून। इथे कोणी सुखाने एकत्र राहू देणार नाही आपल्याला। सचिन, आपण सिटी सोडून जाणार आहोत, मग आपला जॉब, तुझं फॅमिली, घर, त्यांचं काय? कसलं घर, कसली फॅमिली? संसाराची वाट लावणारी बायको आहे माझी, तिला साधी अक्कल न शिकू शकणारा तिचा बाप, कायम मला डॉमिनेट करणारा दादा आणि त्याचीच बाजू घेणारी मावशी, आणि या सगळ्यात भर म्हणून ती अतिशहाणी बहिणी। या सगळ्यांपासून तर लांब जायचंय मला। सचिन, पण आपण कुठे जाणार आहोत? ते तुला कोणी परकी स्त्री म्हणून हिणवणार नाही ना, आणि मला नावं ठेवणार नाही अशा ठिकाणी। आपल्याला सुख मिळेल अशा ठिकाणी जाणार आहे। परत जाऊ आपण, पण आता जरा तू आरामात चालव ना सचिन। संसार सुखासाठी काय काय करावं लागतंय मला। अमया घेऊन गेलीये माझ्या सचिनला, काय सांगत असेल? तुम्ही गाडी जरा लवकर चालवा ना। वल्ली प्लीज जरा शांत राहा। मी गाडी कशी चालवू अशी? सगळं नीट होणार आहे, आपल्या प्लॅन प्रमाणे होणार आहे, कळलं? तू काळजी करू नकोस बघू। अशी कशी नको काळजी करू मी? आपण गाठूया ना त्यांना। तुम्ही किती हळू चालवते, जरा लवकर चालवा। ते बघा दिसत पण नाही येत आपल्याला। आपण व्यवस्थित चाललोय, खूप जवळ गेलो ना तर आपण दिसू त्यांना। तू हायपर होऊ नकोस बघू, शांत राहा। मी शांत अजिबात होऊ शकत नाही। तुम्ही गाडी लवकर चालवा आणि त्यांना गाठा। जोपर्यंत तुम्ही गाठत नाही तोपर्यंत मी नाही शांत बसू शकत। आपण इथे काय करतोय? हे बघ रिया, तुला कोणी काही बोललेलंही मला चालणार नाही, आणि समाजाने तुला स्वीकारलं नाही तरी मला आवडणार नाही। बरोबर आहे सचिन, पण मला कळत नाही आपण इथे काय करतो। आपण इथे लग्न करणार आहोत का, की तुला माझ्यासोबत टाइम स्पेंड करायचंय? कळेल। एक मिनिट, रिया यांना कुठे घेऊन चालले? काय चाललंय? अनामिका ताई, वल्ली काळजी करू नको, सचिनवर विश्वास ठेव, तो सगळं करणार आहे प्लॅन। हो, कशी नको करू मी काळजी? तलावाकडे का चाललेत दोघे? अनामिका ताई, तलावाकडे का चाललेत? वल्ली, सचिन काय करतोय मला सांग तरी। हे बघ रिया, आपल्याला एकत्र यायचं असेल, एक व्हायचं असेल, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे। लोक जगू नाही देणार आपल्याला एकत्र। बरोबर आहे, तर मग काय करायचं? आपण एकत्र जगू शकत नाही, पण एकत्र मरू शकतो ना। तू काय वेड्यासारखा बोलतोय? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हो, ऑब्विसली आहे, पण हे वेडी पण आहे। प्रेमात माणसं वेडीच होतात ना रिया। मग तुझ्या प्रेमात मी ठार वेडा झालोय असं समज। 3 म्हणेपर्यंत मोजतो मी। तुझं जर खरंच प्रेम असेल माझ्यावर तर माझ्यासोबत उडी मार। उडी मारू? उडी कशाला मारायचं? जगूया ना। प्रेम आहे ना माझ्यावर? हे बघ, माझं प्रेम आहे सचू, प्रेम आहे, पण त्या मरायचं कशाला? जगूया ना आपण। चल चल चल। हा, प्रेम आहे ना सचिन? अनामिका ताई, तो असा काठावर का उभा आहे? एक सचिन ऐक ना। अनामिका ताई, तोडी नाही ना मारणार? नाही वल्ली, नक्की ना? नक्की। आपण घरच्यांना कन्व्हिन्स करूया ना। मी म्हणते आपण क्राइम आहे सचिन, हे
मी म्हणते मूर्खपणा आहे, हे एक मोठा क्राईम आहे. प्लीज ऐक माझा. 2. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मरूया एकत्र. तीन. वली सचिन कुठे आहेस तू? सचिन मी नाही जगू शकत सचिनची. मी नाही जगू शकत सचिनची. मी नाही जगू शकत सचिन. सचिन कुठे आहेस तू? मी सचिनशिवाय नाही जगू शकत. मी खरं सांगते, मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. वल्ली त्याचंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे, तो तुला सोडून कुठेही जाणार नाही. कुठे गेलाय सचिन? सगळं तुझ्यामुळे झालंय, सगळं तुझ्यामुळे झालंय. आधी माझं सगळं कठीण केलंस आणि आता सचिनचा जीव घेतला सगळं तू. मी नाही जगू शकत सचिन. सॉरी सॉरी सचिन कुठे आहेस तू? सॉरी सचिन सॉरी सॉरी. नेमकं ते मी नाही जगू शकत सचिनशिवाय. तू काळजी करू नकोस वल्ली, मी नाही काही जगू नाही शकत. होणार त्याला. नाही नाही मी नाही जगू शकत. मी विचारही नाही करू शकत त्याच्याशिवाय जगण्याचा. वेडा आहेस का? काय केलंस तू? हा? सचिन जीव गेला असता रे माझा. मी काय केलं असतं तुझ्याशिवाय? सांग ना मला. उडी मारायची काय गरज होती? हे तुझं खरं प्रेम? वल्लीनी बघितलं ना, 1 सेकंदाचा विचार केला नाही माझ्यासाठी उडी मारताना. आणि तू मोक्याच्या सेकंदाला हात सोडवून घेतलास. खरं प्रेम म्हणे. तू खरंच उडी मारली असतीस माझ्यासाठी? तुझ्यासाठी मी काही करायला तयार. तू म्हणशील ते करेन मी. खरंच. बोलले आपण खरंच एकत्र उडी मारूयात पाण्यात. मला फक्त तू हवेस, मला फक्त तुझ्यासोबत जगायचंय. पण ही बाई सतत काही ना काहीतरी करत राहणार. मी नाही या भीतीखाली जगू शकत ग, की तुझं काहीतरी एक तर तुझ्या जीवावर उठली, आपल्याला ही एकत्र सुखाने जगू देणार नसेल ना वल्ली, तर आपण एकत्र सुखात मरूयात तरी. सचिन अरे तू काय बरळतोस? वेडास का तू? आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालंय. आता ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाहीये. मी माझ्या वल्ली सोबत सुखाने जगू शकणार नसेल ना, तर त्यापेक्षा मी उडी मारूया. अल्ली तुझ्याशिवाय नाही जगू शकत. चल चल ना. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी पण उडी मारला. विषय काय ना. बघितलं श्रेया,
तुझे गावभर ओरडत फिरतेस ना प्रेम आहे प्रेम आहे, तो दिखावा आहे फक्त. हे खरं प्रेम आहे. वल्लीने विचारलं नाही मला का, कशासाठी, काहीही नाही विचारलं. माझ्या एका शब्दावर जीव द्यायला तयार होती ती, आणि मला खात्री आहे माझ्यासोबत कुठेही येईल. कारण आमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. सॉरी सचिन, सॉरी. मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. मी खूप वाईट बाई आहे, खूपच वाईट बाई आहे मी. प्लीज आता तुझे खोटे अश्रू आम्हाला दाखवू नकोस प्लीज. तुला जर सचिन आणि वल्ली बद्दल थोडं जरी वाटत असतं ना, तर तू अशी वागलीच नसतीस. तुला लाज नाही वाटत? एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बरोबर अशी वागतेस? इतका त्रास दिलास वल्लीला. मी वाईट वागलीये, मी वाईट आहे, मी मान्य करते. पण मला कळतंय, माफ करा ना मला. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना. आता आम्ही तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. प्लीज, ती संधी तू गमावलीयस रिया, केव्हाच गमावलीस. प्लीज प्लीज प्लीज. मी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार, कधीच परत येणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही येणार तुमच्या आयुष्यात. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला माफ करा, एकदा मला माफ करा ना सचिन. चला वहिनी. थांबा. मी कितीही माफीची भीक मागली तुमच्याकडे, तुम्ही मला माफ नाही करणार आहे. कारण मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, खूप टेन्शन दिलंय, खूप दुःख दिलंय. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जे मला तुम्हाला द्यायचंय. आता काय देणार आहात? आणखीन त्रास की मनस्ताप देणार आहात? एक मिनिट. वल्लीचे रिपोर्ट आहे. तुमच्याकडे कुठून आले? हॉस्पिटलमधून वल्ली जे रिपोर्ट्स कलेक्ट केलं होतं ते खोटं होतं. हे तिचे खरे रिपोर्ट आहे. मी बदलली होती. पेशंटचं नाव पुष्पवल्ली पटवर्धन. इथे आली होती तुमच्याकडे, काहीतरी आजार आहे म्हणून. मी दिलेला रिपोर्ट्स द्यायचं. गुड. मग समजलं ना काय बोलायचं? येस मिस नायर, झालं तुमचं काम आता. तू किती निर्लज्ज असशील ग रिया. कुठल्या थराला गेलीस तू? सगळं भान सोडलंस, हे सगळं घडवून आणलंस तू. आय एम सॉरी, खरंच सॉरी. वल्ली, 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 अगं काय झालं? अगं वल्ली, पाणी वल्लीला आहे चक्कर आली गाडीत. वाटतं. नका उघडू दरवाजा, नका उघडू. मी बसेन असाच दिवसभर, काही हरकत नाही. पण हा तुमचा प्लॅन ना तुमच्या अंगाशी येणार आहे, लिहून घ्या माझ्याकडनं. काय बाई या पोरी अजून कशा आल्या नाहीत? काय झालंय कोणाचं? बोले बोले काय झालं? काय झालं? रडते का बाळा? काय झालं? काय काय झालं? अरे काय झालं सांग तरी. सौरभा, राधा, नील, अरे लवकर खाली या.
बोलले बोलले अगं काय झालं? काय रे सचिन, काय झालं? काय ताई ओके ना सगळं? काय झालं? काय झालं? जावई बापू अरे काय झालं? काय ग? ए सचू रडू नको. सचू काय जावई काय झालं मला? अरे काय झालं? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हे दादा, तुम्ही नेहमी या लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाता. नेहमी काहीतरी मोठा घोळ घालून ठेवता. सगळं तुमच्यामुळे झालंय. जावई बापू, अहो कृपा करून लवकर सांगा काय झालं ते. तुम्ही दोघं ठीक आहात ना? काय झालंय? काय? वल्लीचे रिपोर्ट्स आहेत. आणि रियाचं काय? अरे काय रे, काय झालं? त्या रियानं आणखी काही घोटाळा नाही ना केला? अगं नाही मावशी, रियानी काही केलेलं नाही. आता रिया कायमची निघून गेली आपल्या आयुष्यातून. आणि जाता जाता आपल्याला अजून एक धक्का देऊन गेली. काय झालं पटकन सांगा. काय आहे त्या कागदात? प्लीज सस्पेन्स नका ना ठेवू, लवकर सांग ना. अरे काय सचो, काय झालं ग? काय झालं? मावशी, हा काय रे? तू आजी होणार आहेस आता. काय? अगो बाई, परमेश्वरा, बोलले अगं सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तुझ्या. Congrats, I'm so happy for you. मला घ्या ना तुमच्या सेलिब्रेशन मध्ये. अच्छा, म्हणजे आता तुला आमच्या सेलिब्रेशन मध्ये यायचंय. मग आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो तेव्हा काय झालं होतं हे बरं आहे. करेक्ट आहे सर, तुम्ही तिथे उभे राहा. जाऊ दे रे पोरांनो. अरे सौरभराव तसे खूप चांगले आहेत बरं का. थोडेसे जास्तच सरळ मार्गी आहेत एवढंच बस. बघ बाबा सौरभा, आम्ही तुला आमच्यात घेऊ, पण यानंतर माझ्या अनामिकाला कधी त्रास द्यायचा नाही. वा, हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. तुमचं ऐकलं म्हणून हा दिवस बघता येतो आम्हाला. थँक्यू. खरंच तुमचे खूप आभार. छे
आता वाकायचं नाही असं. वेडे आहात का तुम्ही दोघं? थँक्यू वगैरे काय? जा. खूप खुश राहा. भांडायचं नाही आता. भांडू नकोस का त्याच्या बरोबर. चला आपण निघूया. बाई मावशी आम्ही निघतो. हा चल बाय. 1 मिनिट.